समय को रोशन करो, बहुत अंधेरा है। समय को रोशन करो, बहुत अंधेरा है। सूरज को भी आंधियों ने आज घेरा है. ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधार आहे, आता अंधार म्हणजे आमच्या मेडिकल क्षेत्रातला अंधार आहे. म्हणजे तर ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे, ज्यांना दृष्टीहीन आहे, दृष्टी ज्यांना नाही, अशा लोकांच्या डोळ्यांवरती ऑपरेशन्स करून परत त्यांचं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठीची ही आमची जी मोहीम आहे, ही गेली जवळ 45 ते 50 वर्ष चालू आहे. 10 वर्ष औरंगाबादला आणि आता 40 वर्ष झाले मला ठाण्यामध्ये. दरवर्षी असे कॅम्प असतात. अगोदर सिव्हिल हॉस्पिटलला जेव्हा होतो तेव्हा ते पूर्ण ठाणे मुंबई परिसरात शिबिरं मोठी मोठी 100-150 ऑपरेशन्स असे व्हायचे. आता मी रिटायर्ड आहे, तरी पण सातत्याने हा दृष्टीदान यज्ञ जो आहे तो चालू आहे आपला. 95,000च्या पुढे जवळपास ऑपरेशन झालेली. तसे रोजच ऑपरेशन्स असतात आणि डिस्काउंट किंवा चॅरिटेबल किंवा एखादा गरीब असे सर्व रोजच्या रोज ते केलं जातं. पण वाढदिवसाच्या दिवशी ही विशेष मोहीम असते. तर त्याच्यातला आजचा हा जो शिबिर आहे हे मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा किंवा ज्या ज्या गोष्टींमुळे अंधत्व येतं माणसाला, त्या करून परत त्यांना दृष्टीदान करण्याचं जे काम आहे ते या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. झाले त्यांना त्याचं महत्त्व कळतं. रिस्टोअर करणं आणि ती दृष्टीदान करणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. कारण आपल्याला ईश्वराने दिलेल्या पंचेंद्रियांपैकी डोळा हा एक महत्त्वाचा आहे. 30% ज्ञान हे डोळ्यामुळे मिळतं आपल्याला. लक्षात. आता उदाहरणार्थ हा मोबाईल काय कसा हे डोळा पाहतो आणि मेंदूमध्ये ती प्रतिमा तयार होते आणि मेंदू ते स्टोअर करतो. पण हे डोळ्याला जर दिसलंच नाही तर मेंदू ओळखू शकणार नाही.